सगळ्यांना नमस्कार. प्राणायामाबद्दलची आपली चर्चा पुढे नेऊया. तर श्वास हे प्राणाचं एक वाहन आहे. म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्राण जो फिरतो तो श्वासाच्या माध्यमातून आणि आपल्या नाड्यांद्वारे फिरतो. नाडी म्हणजे चॅनल, ज्याच्या मधून प्राण पूर्ण शरीरामध्ये पसरतो. तर या ज्या नाड्या आहेत त्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत, म्हणजे या सूक्ष्म शरीरामध्ये असतात, या स्थूल नाहीत. याचा अर्थ त्या काल्पनिक आहेत असा नाही, फक्त त्या सूक्ष्म आहेत, त्या सटल बॉडीमध्ये म्हणजे सूक्ष्म शरीरामध्ये असतात. उदाहरणार्थ प्राण हा सुद्धा सूक्ष्म आहे. आपल्याला प्राण दिसतो का? नाही, पण आपल्याला प्राण जाणवतो. त्यामुळे हा प्राण वाहून नेणाऱ्या ज्या नाड्या आहेत त्या देखील प्राणाप्रमाणे सूक्ष्म आहेत. आता प्राणायाम ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण या सूक्ष्म प्राणावर काम करतो आणि त्याचबरोबर हा प्राण ज्याद्वारे वाहतो, ज्यांच्या मधून वाहतो, त्या नाड्यांवर सुद्धा आपण काम करतो. मग आता जर प्राण सूक्ष्म आहे, नाड्या सूक्ष्म आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं? तर श्वासाद्वारे. कारण आपल्याला श्वास थोडं लक्ष दिलं श्वासाकडे तर जाणवू शकतो. आता योग आपल्या संपूर्ण अस्तित्वाची कल्पना जी करतं ती 5 कोशांमध्ये करतं. कोश म्हणजे एकमेकांवर चढवलेली आवरण किंवा लेयर. आपल्याला सहज समजू शकणारा आपला जो कोश आहे तो म्हणजे अन्नमय कोश. म्हणजे ज्या वेळेला आपण स्वतःला विचारतो की मी कोण, त्यावेळेला पहिलं उत्तर आपल्याला अगदी सहज जे मिळतं ते म्हणजे हे शरीर. आपल्याला दिलेलं जे नाव आहे ते या शरीराला दिलेलं नाव आहे. त्यामुळे अन्नमय कोश, आपण अन्न जे लहानपणापासून खाल्लेलं आहे त्या अन्नाद्वारे तयार झालेलं आपलं जे अस्तित्व ते म्हणजे आपलं शरीर, तो अन्नमय कोश. हा स्थूल आहे, आपल्याला सहज जाणवतो. या अन्नमय कोशापेक्षा जाणवायला कठीण असा सूक्ष्म जो कोश आहे तो आहे प्राणमय कोश, ज्यामध्ये आपण प्राण या एका फॅकल्टीवर काम करतो. अन्नमय कोश म्हणजे शरीर. शरीर जाणवायला अतिशय सहज, सोपं, स्थूल. प्राणमय कोश, प्राण शरीरापेक्षा सूक्ष्म. जर आपण श्वासाकडे लक्ष दिलं तर जाणवू शकतो, लक्ष नाही दिलं तर नाही जाणवणार. आता या प्राणमय कोशापेक्षा सूक्ष्म काय? तर मनोमय कोश. म्हणजे आपल्याला मनामध्ये येणारे विचार आणि भावना. आता आपण फक्त या 3 कोशांचा विचार करू. इतर जे 2 कोश आहेत त्यांचा विचार तात्पुरता बाजूला ठेवू. हा जो मनोमय कोश आहे तो प्राणमय कोशापेक्षाही सूक्ष्म. म्हणजेच मनोमय कोशाच्या तुलनेमध्ये प्राणमय कोश स्थूल होतो. प्राणमय कोशाच्या तुलनेमध्ये अन्नमय कोश हा स्थूल असतो. अन्नमय कोशाच्या तुलनेत प्राणमय कोश सूक्ष्म आहे. प्राणमय कोशाच्या तुलनेत मनोमय कोश सूक्ष्म आहे. म्हणजे शरीर सहज जाणवू शकतं. श्वास थोडंसं लक्ष दिलं तर जाणवू शकतो, म्हणजे प्राणमय कोश जाणवू शकतो श्वासाद्वारे. मन जाणून घेणं मात्र खूप कठीण. त्यामुळे मनाकडे पोचण्याचा रस्ता हा प्राणमय कोशामधून जातो. त्यामुळे ज्या वेळेला आपण प्राणायाम करतो त्यावेळेला आपण आपल्या स्थूल शरीरावरच काम करत नसतो,
तर आपण आपल्या मनोमय कोशावर देखील काम करतो आणि म्हणून प्राण आणि मन यांचं नातं अगदी घट्ट आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ताण, तणाव, काळजी, भीती यासारख्या भावना खूप वर्ष, काही काळ सतत जाणवत राहिल्यामुळे निर्माण झालेल्या ज्या शारीरिक व्याधी असतात, ज्या शारीरिक व्याधींचं बीज हे मानसिक असतं, त्या शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेला डॉक्टर सांगतात की तुम्ही प्राणायामाचा अभ्यास करा. अशा तऱ्हेने आपण प्राण आणि मन यांचा घनिष्ठ संबंध आज पाहिला. प्राणायामाबद्दलची ही चर्चा आपण पुढेही सुरूच ठेवूयात. धन्यवाद.